हाय ऑल, कसे आहात तुम्ही सगळे। आणि हे जे व्हिडिओज आहेत खूप साऱ्या क्लिप्स माझ्याकडे तशाच होत्या। 1.5-2 वर्ष झाले मी व्हिडिओज पॉज केलेले काही कारणामुळे, की जसं की मी पुण्यात शिफ्ट झाले, आधीचे जे घर होतं आणि आधीचं जे माझं सगळं लाईफस्टाईल होती ते मी तुमच्याशी आधी पण शेअर केली। जवळजवळ 9 वर्ष झाले, 8-9 वर्ष झाले मी व्हिडिओज करत होते आणि सडनली मी 2 वर्षापूर्वी व्हिडिओज काही कारणाने स्टॉप केले। जसं की मी पुण्यात आले मानवाच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा काही लाईफमध्ये बरेच सारे चेंजेस झाले। ते 2-2.5-3 वर्ष झाले खूप स्ट्रगलिंगचा काळ होता आणि थोडंसं मला इकडे आल्यावरती सेटल व्हायला टाईम झाला। बाकीचे मी बरेच साऱ्या गोष्टी केल्या, जसं की मी मेकअपचा जे आहे इथे आल्यानंतर कोर्स केला, खूप साऱ्या मी ऑर्डर्सही घेत होते आणि त्यामध्ये बिझी झाले। त्यामुळे व्हिडिओ शूट करायला मला फार कमी टाईम मिळत होता आणि मॅनेज होत नव्हत्या सगळ्या गोष्टी। नवीन घराचं काम चालू होतं, आता नवीन घर झालं आहे, सगळं काही सेटल झालं आहे आणि मला आता सगळं मॅनेज करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि एकटीला मॅनेज करायला लागतं। जसं की पंकज दिवसभर हॉस्पिटलमध्ये असतात आणि अपडाऊन करायला लागतं। आता पुणे आणि भोर असं थोडंसं मॅनेज करायला आता सोपं जाते। स्टार्टिंगला जरा थोडंसं स्ट्रगल होतं, त्यामुळे व्हिडिओज करण्यातही मला मजा येत नव्हती। आता मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेल आणि मी विचारच करते की आता काय सब्जेक्ट असावा माझ्या व्हिडिओचा, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा। रेसिपीज, व्लॉग तुम्हाला काय बघायला आवडेल। आणि हे ॲक्च्युली मी शूट करून ठेवलं होतं जेव्हा डीमार्टची शॉपिंग केली होती आणि हे खूप सारे व्हिडिओज मी याच्यावरती ऑलरेडी टाकलेले होते की डीमार्टला जसं की ऑफर्स असतात आणि खूप एकावर एक असे फ्री वस्तू मिळतात। तर मी मॉइश्चरायझर झालं, शॅम्पू झालं एकदम बल्कमध्ये आणून ठेवते, जेणेकरून सेविंगही होतं आणि सारखं सारखं शॉपमध्ये जायला लागत नाही आणि एकाच जागेवर सगळ्या गोष्टी मिळून जातात। हे प्लेट आणि पिंक बाउल घेतलं, हे मला स्नॅक्ससाठी आणि जे मी डेकोरेशन्स वगैरे प्रोजेक्ट असतात त्यांना डेकोरेट करायला मी स्टिकर्स घेतले। हे मला नाही माहिती मी काय गिफ्ट पेपर मी घेतला, गिफ्ट पेपर तुझ्याच फ्रेंडला गिफ्ट देताना। हो, असं किती छान आहे ना ते कार्टूनचं। हो, आणि हे शेड्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कलर्सचे हे शेड्स आहेत आणि ह्याला 2 टिप्स आहेत, एक हे मार्करचं आणि एक ब्रश पेन्सचं। ओपन करून दाखव, हे काढतीस ते हे टिप आहे इथं। मी आधी रेड कलर काढते, ब्रश मार्कर टिप आहे आणि ही ब्रश टिप आहे। तसे टोटल खूप सारे शेड्स आहेत ह्याच्यात आणि मला हे बऱ्याच दिवसांपासून पाहिजे होते, तेव्हा मी बघितलं। आणि हे स्टिकर्स जेव्हा त्याला ओपन करून दाखवते। सगळे कशाला ओपन करते? नाही, एकच। तर हे मी पॉपकॉर्नचे जे आहे बल्कमध्ये पॅकेट मिळतं हे घेऊन आली आहे आणि मुलांना आजकाल स्नॅक्स काय द्यावं हा एक मोठा प्रश्न असतो, कारण की बाहेरचं काही कुरकुरे, वेपर्स ह्या सगळ्या गोष्टी खूपच अनहायजेनिक आहेत आणि आपण बघत चाललो की किती साऱ्या बाहेरच्या म्हणजे भाजीपाल्यामध्ये सुद्धा किती केमिकल मारलं जातं। तर काय खावं हा प्रश्न आहे सध्या। खूप विचार करून मुलांना स्नॅक्स वगैरे द्यायला लागतं, त्यांच्या खाण्याची काळजी घ्यावी लागते। तर थोडे हेल्दी रेसिपीज पण मी तुमच्याशी जरूर शेअर करेल। जसं की मी पहिले बोलले हे नेविया वगैरेचं जे पॅकेट आहे, जसं की रोजच लागतं नेविया, तर हे एकावर एक फ्री होतं। आणि डवचा शॅम्पू घेतला मी, तोही एकावर एक फ्री होता आणि एकदा हा शॅम्पू घेतल्यानंतर 3-4 महिने काही काळजी राहत नाही किराणा भरायची। मग नॉर्मल छोटं मोठं जे सामान असतं ते आणावं लागतं। जसं की तेल मी कमी आणलं आहे, कारण की जवळपास मी महिन्यात 3 लिटर तेल असं टार्गेट ठेवलं आहे, त्यावर तेल जे आहे खायचं नाही। सो अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत चेंज केल्यात। मिठामध्ये चेंज केलं, मीठही मी जे आहे पिंक सॉल्ट वापरते
आणि हे जे आहे मेगा पॅक घेऊन आले ह्याचं एरियलचं, जे की फ्रंट लोडसाठी चांगलं आहे. आणि बाकीच्या गोष्टी पाहू शकता जे की थोडं थोडं ॲडच होत राहतं. डीमार्टला गेलं की छोट्या मोठ्या वस्तू आपण घेतच राहतो. हा पॅन एक घेतलेला जो मला खूप छान परवडला 700 रुपयाला आणि त्याच्यावरती डोसा खूप छान होतो. व्यवस्थित वॉश केल्यानंतर घे. ऑलमोस्ट सगळं सेट आहे किचन देखील. तर हा स्नॅक्सचा खालचा जो आहे बॉक्स आहे आणि अगदी म्हणजे जे बनाना चिप्स झालं किंवा थोडंफार स्नॅक्स जे मला ब्रेकमध्ये द्यायला टिफिनमध्ये द्यायला लागतं ते मी आणलेलं आहे. सो तुमच्याकडे काही घरगुती स्नॅक्सच्या रेसिपीज असतील तर मला आयडिया जरूर द्या. आणि हे जे नवीन आणलेले बाउल्स वगैरे आहे ते मी वॉश करायला टाकलं आहे. आणि मला वाटतं मी सगळ्यात पहिले तुमच्याशी किचन टूर शेअर करावी मग होम टूर, कारण की पूर्ण हाऊस टूर देण्यासाठी पूर्ण हाऊस सेट करायला लागतं आणि नेहमीच लहान मुलं घरात असल्यावर ते सेट असतंच असं नाही. तर मी जरूर शेअर करेल तुमच्याशी नवीन घराचे व्हिडिओज. आणि हे खाली सिंकच्या खाली जे आहे मी सगळे वॉशिंगचं जे सामान असतं ते सेट करते. सो असा इथे एक छोटासा कट्टा आहे, इथे मी सगळं वॉशिंगचं सामान सेट करते. काही किचन रोल्स आणि नॅपकिन्स वगैरे टिश्यू पेपर्स आहेत जे लागतात रेग्युलर. तसंच तिथून मी यावेळी दूध आणि पनीर देखील आणलं होतं डीमार्टमधून. अदरवाईज मी शॉपमधून आणते. आणि हे चितळेच्या दुधापेक्षा ना मला आता गोकुळचं दूध जास्त बरं वाटतं. किचन आणि ग्रीन कलर दिलाय किचनला, कारण की ग्रीन वास्तुशास्त्रानुसार चांगला असतो. त्याला अटॅच अशी साईडला बाल्कनी देखील आहे. सो अंडर सिंक थोडेसं जे आहे मी स्टोरेजसाठी केलेले आहेत जिथे डब्बे ठेवता येतील जेणेकरून ती स्पेस पण यूज होईल. तर तिथे मी काही मोठे मोठे डब्बे ठेवलेत. तिथे किराण्याचं सामान जे आहे एक्स्ट्राचं ठेवते आणि पूर्ण पॅक आहे त्यामुळे इथे ठेवणं देखील सेफ आहे. मनवा आता 5th गेली आहे. हा ॲक्च्युली 4thचा व्हिडिओ म्हणजे जवळजवळ 1 वर्षापूर्वीचं मी जे शूट करून ठेवलं होतं ते मी आधी शेअर करते आणि मग नवीन व्हिडिओज तुमच्याशी जरूर शेअर करेन. नवीन रूटीन झालं आता तर मनवाला 5 वाजता उठायला लागतं, 6 वाजता स्कूलला जायला लागतं. स्कूल बस येते खाली. उन्हाळा खूप जास्त आहे त्यामुळे त्यांनी स्कूलचं टायमिंग थोडं कमी केलं आहे. सकाळी 6 ते जे आहे यायला तिला 1 वाजतात. 7ला शार्प स्कूल चालू होते. आणि हा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला, थोड्याशा गप्पा. आणि नवीन जो व्हिडिओ येईल त्यामध्ये काहीतरी रेसिपी सब्जेक्ट असेल किंवा रूटीन वगैरे असेल. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग पण आवडला असेल, व्हिडिओज आवडला असेल, तुम्ही एन्जॉय केला असेल. आणि नेक्स्ट मी मनवाचे काही व्हिडिओज बर्थडेचे शूट करून ठेवलं आहे तर तेही शेअर करेल. आणि भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.